आता पेपर जवळ आले तर ॲज युजल सगळ्यांचा तो ओव्हर शानपणा चालू होतो की मी तेवढा अभ्यास केलाच नाही की मी रिव्हिजनपर्यंत पोहोचल. बट आय एम द वन. मी अभ्यास करते पण मी रिव्हिजन करत नाही. कारण मी रिव्हिजन करायला बसते तरच मला असं आठवतं की यार मी हा क्वेश्चन म्हणजे टॉपिक वाचला होता पण मला आता आठवतच नाही आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट मी वाचून पण मला आठवत नाही तेव्हा ते किती डिमोटिवेशन आहे की माझ्या बुद्धीची एवढी पण पात्रता नाही आहे की मी वाचलेलं पण लक्षात ठेवू शकते. मग मी पेपरच्या आधी रिव्हिजनच नाही करत. मग मी डिरेक्टली पेपरच्या दिवशी रिव्हिजन करते. क्वेश्चन पेपर हातात आला की मी माझ्या ॲडजस्टंट रोल नंबरला विचारते की हे मी वाचलं होतं पण मला आता आठवत नाही. मग आमची सुरू होते ग्रुप स्टडी. मग या 3 तासाच्या पेपरमध्ये आम्ही ग्रुप स्टडी करत असतो. जे त्यानं काय वाचून आले, जे मी काय वाचून आले, त्या मी नॉलेज ट्रान्सफर करत असतो एकमेकाला. मग आम्ही रिव्हिजन करतो त्या 3 तासामध्ये. आणि सगळ्यांना असं वाटतं की आम्ही कॉपी करतो आहे, पण नाही. आम्ही कॉपी करत नाही. ती आमची ग्रुप स्टडी असती आणि ती 3च तासाची ग्रुप स्टडी असती माझ्या आयुष्यातली की जिथं खरोखर फक्त अभ्यासाचं डिस्कशन केलं जातं.